मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 24. मागील भागात. मॅडम, दिव्या मॅडम, काय झालं? नुकतेच आत येत असलेले मोकाशी, तिची सेक्रेटरी, तिला असं खाली पडलेलं पाहून घाईत पळत येऊन तिला उठवून खुर्चीत बसवत काळजीत म्हणाले, आता पुढे. करणने एक रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि खुशीला हात पकडून तिला घेऊन जप पावलं टाकत बाहेर निघाला. अहो, ती पडलीये, आपण असं. तिला मदत. त्यासोबत ओढली जाणारी खुशी मागे वळून तिला पाहत त्याला बोलत होती, पण तो काहीच ऐकू येत नसल्यासारखं दुर्लक्ष करून बाहेर आला. गाडीत बस, तिचा हात सोडून रागाने तो म्हणाला आणि दार आपटत तोही आत येऊन बसला. त्याच्या सध्याचा तो रुद्रावतार पाहता तीही त्याला न चिडता शांतपणे आत येऊन बसली. घडलेला प्रसंग तिच्यासाठीही धक्कादायक होताच, पण हे असं अनोळखी लोकांकडून अर्धवट माहितीच्या आधारात कोणत्याही निर्णयावर जाणं योग्य ठरलं नसतं. जोपर्यंत तो काही सांगत नाही तोपर्यंत यावर विश्वास न ठेवणे इतकंच तिला आता शांत राहून करायचं होतं. ते मनाशी पक्क करत ती त्याला पाहत राहिली. थांबा, चावी द्या इथे. त्यांनी गाडीची चावी लावायला घेतली तसं तिने आवाज दिला. काय? तो न कळून तिला पाहत. हे बघा, रागात ड्रायव्हिंग करायचं नाही. एकतर शांत बसून आधी राग शांत करा, नाहीतर मला द्या चावी, मी चालवते गाडी. ती त्याच्या पुढे हात करत. तुला येतं ड्रायव्हिंग? तो आश्चर्याने. हो, त्यात काय? आजकाल लेडीज तर विमान, रॉकेट पण चालवतात. ही तर साधी गाडी आहे, ती सहजपणे म्हणत. काय असे काय पाहताय? तुम्हाला विश्वास नाही का? माझ्याकडे लायसन्स पण आहे, दाखवू? त्याची प्रश्नार्थी नजर पाहून ती म्हणाली, नको, राहू दे, मी ठीक आहे, मी चालवतो गाडी. तो पुन्हा चावी लावत म्हणाला, तुम्ही ठीक आहात ना नक्की? ती काळजीने त्याला पाहत. तिच्याकडे न पाहता त्यांनी गाडी स्टार्ट केली. प्रवासाला सुरुवात झाली, पण दोघेही आपापल्या विचारात शांत बसून होते. दिवस तर पूर्ण टेन्शनमध्ये गेलाच होता. संध्याकाळ कुठे गुलाबी होत होती तर त्यातही मिठाचा खडा पडला होता. सकाळी येताना निदान त्याची फोनवरची तर बडबड कानी पडत होती, पण आता तर एकदम शांतता पसरली होती. त्याचा तो शांत चेहरा आणि गहन विचार हरवलेला तो सगळं बेचैन करत होता तिला. काहीतरी चालू होतं त्याच्या मनात, डोक्यात पण ते ओटी येत नव्हतं. तिची अधूनमधून काळजीने त्याच्यावर फिरणारी नजर त्याला समजत होती, पण जणू मुद्दाम तिच्या नजरेस पाहायला टाळत होता. तो गाडी चालवत होता. खुशी, तू काही विचारत का नाहीस मला? तुला प्रश्न नाही पडला? एका शब्दाने पण तू मला विचारलं नाहीस ती कोण होती, काय बोलत होती? वाईट नाही वाटलं तुला? इतकी शांत कसं बसलीस? बोल ना काही. मला वाटलं होतं तू मला जाब विचारशील, भांडशील कदाचित, पण तू. अर्धा तास होऊन गेला होता ना तो काही बोलत होता ना ती. इतका वेळ तिरक्या नजरेने तोही तिला निहाळत होता, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेच प्रश्न, राग न दिसल्यामुळे त्याला तिच्या शांत राहण्याचा नवल वाटत होता. करण, तिने नाही विचारलं तर तू सांग. कदाचित ती तू सांगण्याची वाट पाहत असेल. जेव्हा मन मोकळं करशील तेव्हाच ते शांत होईल. कदाचित तोपर्यंत चैन नाही पडणार. कानात आवाज घुमला तसा त्याने जोरात ब्रेक लावला. काय झालं? गाडी का थांबवली? अचानक लागलेल्या ब्रेकने थोडं गडबडून आजूबाजूला पाहत तिने त्याला विचारलं. तो आपल्या हाताच्या मुठी स्टेअरिंगवर घट्ट रोखून शांत समोर पाहत होता. तिने एक नजर त्याला पाहिलं आणि पुन्हा गोंधळून विचारू लागली, अहो, काय झालं? काही हवंय का? पाणी? तिने त्याचा अंदाज घेत पुन्हा हळूच विचारलं. तरी तो काही न बोलता तसा शांत बसून राहिला. आधीच त्याच्या शांततेने चिंतेत असलेली ती त्याच्या अबोल्याने अजूनच काळजीत पडली.
तुम्ही काही बोलत का नाही? अहो, ती थोडंसं मोठ्याने काळजीत त्याला पाहून बोलत होती. तेच मला ही विचारायचं, तू काही बोलत का नाहीये? का विचारत नाहीये मला काही? तुला खरंच मला काहीच विचारायचं नाहीये का? कुठलेच प्रश्न नाहीत का तुझ्या मनात? गप का आहेस इतका वेळ? मला काही जाब का विचारत नाहीये? तोही तिच्यासारखं थोडं मोठ्याने काळजीत तिच्या नजरेत पाहत म्हणाला. जाब कसला? ती गोंधळून त्याला पाहत. हो, बरेच प्रश्न पडले मला, पण जाब कशाला विचारू? तुम्ही कुठे काय चूक केलीये जाब विचारायला? ती शांतपणे त्याच्या नजरेत पाहत म्हणाली. इतकं सगळं होऊन पण मी तुला काही सांगितलं नाही याचा जाब विचारावा नाही वाटला मला? राग नाही आला? तो प्रश्नार्थकपणे तिच्या नजरेत पाहत. नाही आला. राग कशासाठी येईल? राग आपल्या माणसांचा येतो. ती कुठे आपली आहे? आणि जिला मी ओळखतही नाही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला का जॉब विचारू? माझ्यासाठी तुम्ही जे सांगाल तेच खरे आणि महत्त्वाचं पण असेल. आणि आज ना उद्या तुम्ही ते मला सांगालच, कारण तुम्हाला लपाछुपी करायचं आवडत नाही हे पहिल्याच दिवशी क्लिअर केले तुम्ही. आणि जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही स्वतःही करणार नाही म्हणून तुम्ही सांगाल नाही तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे. ती विश्वास भरल्या नजरेने त्याला पाहत म्हणाली. उलट ती जे काही बोलत होती तेही खरेच होतं. तुमच्यासाठी काही बेस्ट असायला हवं होतं जे तुम्ही डिझर्व करताय, पण माझ्यामुळे तुम्ही उगीच अडकले ना या सगळ्यात. तुम्हाला तर लग्नच करायचं नव्हतं, पण तरी हे सगळं. त्यामुळे मला खूप अपराधी झाल्यासारखं वाटते. तुमच्या स्वतःच्या काही इच्छा अपेक्षा स्वप्न असतीलच ना, पण माझ्यामुळे आणि अचानक झालेल्या या लग्नामुळे ते अर्धवट तर नाही ना राहिले. लोक काय काय बोलतायत तुम्हाला माझ्यामुळे, या लग्नामुळे. त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होतोय. दिवसेंदिवस प्रॉब्लेम वाढतायत ना तुमचे माझ्यामुळे. आज सकाळपासून पण काही प्रॉब्लेम आहे दिसते तुमच्या चेहऱ्यावरून ते, पण तुम्ही काही सांगत नाही आहात आणि मी काहीच करू शकत नाही. ग बस. तिच्या ओठांवर हात ठेवत त्याने बोलता बोलता तिला गप केलं. तसं तिने एवढा वेळ हट्टाने अडवलेले ते थेंब डोळ्यातून गाली ओघळले. तुझ्यामुळे आणि या लग्नामुळे काहीही झालेलं नाहीये, त्यामुळे डोक्यातून काढून टाक हे. तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत त्याने अंगठ्याने ते पाणी तिच्या गालावरून दूर केलं. तसं ती ओलावलेल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. उलट अचानक मिळालेलं सगळ्यात जास्त सुंदर आणि बेस्ट असतं. त्यामुळे मी जे डिझर्व करतो तेच मिळालंय मला. जर ते माझ्यासाठी नसलं तर ते माझ्यापर्यंत आलंच नसतं ना. आणि प्रॉब्लेमच म्हणशील तर ते प्रत्येक ठिकाणी असतातच, पण तुझी साथ आणि विश्वास सोबत असेल तर हे हो ना. तो हळुवारपणे तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. तसं तिचं अशांत मन हळूहळू शांत होऊ लागलं. खुशी, एक विचारू? त्याने अलवारपणे तिच्या गाली अंगठा फिरवून विचारला आणि तिला पाहू लागला. तिने पापण्या वर खाली करून होकार दिला तसा तो बोलू लागला. खुशी, आज मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथेही अशी लोकांची बडबड, चारित्र्यावर संशय ही नेहमीचीच गोष्ट आहे. त्याचंच राजकारण होतं इथे. प्रत्येक वेळी मला तुला सगळं सांगता येईलच असं नाही. कधी कधी काही गोष्टी नाही सांगता येणार, तेव्हा समजून घेशील ना. आज जो प्रसंग घडला तसे अनेक येतील पुढे. जेव्हा विश्वासाची खरी कसोटी लागेल त्यावेळी पण असाच विश्वास दाखवशील ना माझ्यावर, जसा आज दाखवला. त्यांनी आशेने तिच्या नजरेत पाहत हळुवारपणे विचारलं. तसं तिने क्षणाचाही विलंब न करता नजरेने होकार दिला. तिचा तो होकार आणि त्याच्यावरचा विश्वास पाहून
जणू जग जिंकल्याचा आनंद झाला त्याला. थँक्यू. आनंदाने तिला जवळ घेत त्याने अलगद ओठ तिच्या माती टेकवले आणि तिला सोडलं. खुशी, ती दिव्या होती. खासदार सुमनताई यांची मुलगी. 6 महिन्यापूर्वीच आली होती भारतात. दादा आणि मी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे ओळख झाली तिची. नंतर पुढे काही पक्षांच्या कामामुळे तर कधी कोणत्या सभेत भेटी होत राहिल्या. याच भेटीचं रूपांतर नात्यात व्हावं अशी इच्छा 2 महिन्यापूर्वी तिच्या आईने दादांकडे व्यक्त केली. पण दादांनी मला न विचारताच नकार कळवला. कारण ते सुमनताई यांचा धोकेबाज राजकारण चांगलेच ओळखून होते. त्याचं ते नातं जोडण्यामागचं कारणही हेरला होता. त्यांना दादांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्याचा राजकीय पाठिंबा मजबूत करायचा होता. राजकारणात असे अनेक वेळा घडलं आहे. दादांनी एक वेळ ते मान्य केलंही असतं. पण दिव्या हिचा अहंकारी स्वभाव, हे असं बोल्ड आणि उद्धट वागणं याची सर्व चर्चा होतीच. तिचा तो स्वभाव पाहता त्यांनी सध्या माझ्या लग्नाचा विचार नाही हे कारण देत नकार कळवला होता. पण हाच नकार दिव्या तिच्या अहंकारी स्वभावामुळे पचवू शकली नाही आणि तेव्हापासून ती माझ्या विरोधात आहे. इलेक्शनला पण माझ्या विरोधात उभं राहण्याचा हेच कारण आहे. बस इतकंच. त्यांनी तिच्या डोळ्यात पाहत सगळं सांगितलं आणि एक उसासा सोडला. दोघं आता बसून बोलतच होते. तेवढ्यात समोर थोड्या अंतरावर करकचून ब्रेक लावत एक गाडी उभी राहिली. आवाजाच्या दिशेने दोघंही पाहिले तसं त्यांच्या डोळ्यावर समोर उभ्या असलेल्या गाडीचा लाईट आला. दोघंही डोळ्यांवर हाताला आडोसा करून समोर पाहायचा प्रयत्न करत होते. पण बराच वेळ पासून तो लाईट प्रकाशाने त्यांच्यावर रोखला गेल्यामुळे समोर काहीही नीट असं नजरेस पडत नव्हतं. कोण आहे? करण डोळ्यांवर हात ठेवून चिडून म्हणाला. तशी लाईट बंद झाली. त्याने हात काढून समोर पाहिलं तर जीप उभी होती. ती गाडी आणि त्यात बसलेले लोक पाहून त्याला अंदाज आला की ते कोण असतील. अहो, हा तर ना तोच माणूस आहे जो दुपारी माझ्या मागे होता. खुशी समोर उभ्या गाडीकडे पाहत ड्रायव्हर सीटवर बसलेल्या माणसाला घाबरून पाहत म्हणाली. खुशी, इकडे लक्ष दे. मी काय सांगतोय ते नीट ऐक. काहीही झालं तरी गाडीच्या बाहेर यायचं नाही. समजले? मी बाहेर जातोय. हा माझा फोन. मी बाहेर गेल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटलं तर यात कमिशनर राणे यांचा नंबर आहे. त्यांना मदतीसाठी बोलवून घ्यायचं. समजलं? खुशी, मी काय सांगतोय समजलं ना? ती फ्रीज झाल्यासारखी फक्त त्याच्याकडे पाहत होती. तसं त्यांनी तिला हलवून मोठ्याने विचारलं. हे बघ, काळजी नको करू. काही नाही होणार. म्हणतच त्यांनी समोरच्या कॅबिनेट मधून त्याची छोटी हँडगन काढली आणि बाहेर आला. बाहेर येऊन त्यांनी गाडी लॉक केली आणि समोर निघाला. रात्रीची वेळ आणि निर्जन रस्ता. एक नजर आजूबाजूचं निरीक्षण करून परिस्थितीचा अंदाज घेत करण शांतपणे काहीही न बोलता आपल्या हाताच्या स्लीव फोल्ड करत गाडीसमोर येऊन उभा राहिला. समोर कुणी उभा आहे की नाही याची कसलीही तमा न बाळगता आपल्याच रुबाबात उभा होता. आरामात त्यांना पाहत स्लीव फोल्ड करून झाले तसे दोन्ही हात पॉकेटमध्ये टाकून फक्त समोर त्यांना पाहत राहिला. खुशी तर जीव मुठीत घेऊन करणला पाहत होती. समोर ते भयानक चेहऱ्याचे असे खूप सारे गुंड आणि हा एकटा पाहूनच तिला घाम फुटला होता. रम्याबाई आमदाराची फाडली वाटतं. घाबरून तिथंच उभा राहिला. काहीही बोलत नाहीये. करण बाहेर आला तसं त्याला पाहून हसून एक एक बडबडत गाडीतून उतरून बाहेर येऊ लागला. सगळे खाली उतरून करणच्या समोर उभे राहिले तसे दोघं एकमेकांना खुन्नस देत पाहत होते. बाई, लावू का शॉर्ट? गरमी तर बघा याची. बाहेर येताच एकाने विचारलं. एक गंड्या, हात खाली. आपली शिकार हाय तो. साल्याचा माज उतरू दे जरा. लय डोक्यात गेलाय हा. आपल्या भावाला मारेपर्यंत मारलंय याने. मारलंय यांच्या माणसानी आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलंय.
आज चांगलाच भेटलाय असं नाही सोडणार. हात लय शिवशिवालेत. रम्या हातातलं कड मागे सारत रागाने एक एक पाऊल पुढे टाकत करणच्या दिशेने येऊ लागला. करण त्याला पाहून नीट उभा राहिला आणि थोडा अलर्ट झाला. खुशी आत हातात फोन पकडून थरथरत करणला पाहत होती. काळजी आणि भीतीने पाय लटपटायला लागले होते. काय रे ए साला, मरणाच्या दारात उभा आहे तरी बी माज काय कमी होत नाही तुझं. असा काय बघतो रे? तुझा हा माज नाही उतरला ना आज तर नाव नाही सांगणार. बडबडत रम्या धावत गेला आणि मारण्यासाठी त्यावर हात उगारला. ज्या वेगात त्याचा हात त्यावर उठला होता त्याच वेगाने तो हात मजबूत हाताने झटकला. हवेतच पकडला गेला. जो काही माज आहे ना तो स्वतःच्या जीवावर करतो हा करण. तुझ्यासारखा भाड्याच्या पैशांनी कमवला नाहीये. 4 पैसे फेकले की समोरच्या माणसाचे पाय चाटणारा कुत्रा तू. तुला काय करणार माज काय असतो? करण रागात त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तसा तो रागाने आणखीनच चवताळला. त्यावर दुसरा हात उगारणार तेवढ्यात करणने त्याला एक जोराशी चापट लगावली. तसा 2 फूट मागे जात खाली जाऊन धाडकन पडला. खुशी तर डोळे फाडून पाहतच राहिली. त्याचा तो अवतार पाहून चांगलीच घाबरली होती ती. घशाशी आलेला जीव कधीही बाहेर येईल की काय असं वाटत होतं. भाईवर हात उगारतो, पकडा रे साल्याला. जिता इथून जाता कामा नये. रम्याला असं खाली पडलेलं पाहून सगळे त्याच्या साथीदार एकमेकांना इशारा करत गाडीतून हत्यार काढत त्याच्या दिशेने धाव घेत निघाले. करणने त्यांना पाहिलं तसं त्यांनी मागे अडकवलेली गन हातात घेतली. खुशी समोरचा नजारा पाहून जीवाच्या आकांतात आतून वरडत करणला आवाज देत होती. डोळ्यातून पाणी वाहायला लागलं होतं. तिने हातात धरलेला फोन शेजारी जोरात टेकला आणि घाईत गाडीचं दार उघडू लागली. पण तेही उघडत नव्हतं. जीवाची तगमग होत होती त्याला असं पाहून. हताशपणे काचेवर जोर जोरात आपटत जणू त्याला काही करू नका असं वरडून वरडून सांगत होती. पण आवाज आतल्या आतच विरत होता. चाकू साखळी सुरा हातात घेऊन सगळे झपाझप धावून त्याच्या दिशेने येत होते. स्वतःवरचा संयम टळू न देता तो तितक्याच ताकदीने त्याच्या समोर लढायला उभा होता. सगळे रागात वरडत हत्यार उगारून त्याला मारणार इतक्यात आजूबाजूने कर्णकर्कश गाड्यांचे आवाज मोठ्याने येऊ लागले. तसे त्यांचे मारणारे हात जागीच थांबले आणि सगळे करणच्या मागे पाहू लागले. करण देखील काही न कळून आवाजाच्या दिशेने पाहू लागला. लाईनीत एकोपाठोपाठ अशा 4-5 गाड्या त्यांच्या मागून आल्या आणि मोठा आवाज करत त्यांच्या आजूबाजूने उभे राहिले. सगळेच हरवून पाहत होते. पण गाडीच्या प्रकाशामुळे काहीच दिसून येत नव्हतं. गाडीचा हॉर्न बंद करत लाईट बंद झाले तसे 4ही गाडीतून भराभर 15-20 लोक हत्यार घेऊन बाहेर येत करणला घेरा करून उभी राहिले. करणने गोंधळून सगळ्यांना पाहिलं आणि एक नजर गाडीकडे वळवली. नजर गाडीच्या नंबर प्लेटकडे गेली तसा तो समजून गेला की कोण आहेत. 8-10 गुंड्यांच्या त्या टोळीसमोर हा इतका मोठा तापा बघून सगळ्यांची जवळजवळ हादरलीच होती. पळले तरी मरणार आणि थांबले तरी मरणार हे नक्की झालं होतं. करणने इशारा केला तसे सगळे आलेले लोक त्या गुंडांच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे पुढे निघाले. समोरची ती टोळी घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी हत्यार टाकून पळायला लागली. तसे ते लोक वरडून धावत जात क्षणात भोक्याने पंजा टाकावा उंदराला जसं पकडलं तसं एकमेकांना पकडून करणच्या समोर उभं राहिले. शेखर समोर ये. करणने रागाने सगळ्यांना पाहिलं आणि आवाज दिला तसा ड्रायव्हर सीटवर बसलेला शेखर खाली उतरला. जी करण भाऊ. त्याच्या आवाजाने दुसऱ्या सेकंदाला शेखर त्याच्या पुढ्यात हात बांधून उभा राहत म्हणाला.
कधीपासून पाठला करतोय. करण त्याला न पाहता, माफ करा करण भाऊ, मोठ्या साहेबांची ऑर्डर होती. दोघं बोलत असताना खुशीचा आतून ते काच ठोठावण्याचा आवाज आला. तसं त्यांनी वळून तिला पाहिलं. घाबरलेली होती ती एकदम. रडत त्याला आवाज देत होती. तो शेखरकडे दुर्लक्ष करून धावत गाडीकडे पळाला आणि चावी काढत गाडी अनलॉक करत तिच्या साईडला दरवाजा उघडला. सॉरी, ये बाहेर ये. काही नाही झाले, ठीक आहे सगळं, त्यांनी तिच्यापुढे हात करत हळूच सांगितलं. तशी ती थरथरत त्याला आणि त्या हाताला पाहत राहिली. खुशी, त्यांनी पुन्हा आवाज दिला तसा तिने हळूच हात त्याच्या हातात दिला आणि बाहेर आली. त्याला समोर पाहून तिने बिरबिरत डोळे त्यावर फिरवत तो ठीक असल्याची खात्री करू लागली. तुम्ही थरथरत एक एक शब्द तोंडून काढत त्याला काही विचारत होती. मी ठीक आहे, काही नाही झालं बघ. तिचे रडून रडून लाल झालेले डोळे पुसत तो म्हणाला. त्याच्या गाली स्पर्श झाला तशी ती आणखीनच रडायला लागली. तुम्हाला काही झालं असतं तर मी एवढ्या वेळ भीतीने दाटलेला हुंदका त्याला पाहून बाहेर आला आणि त्याला मिठी मारत तो बाहेर पडला. शांत हो, काही नाही झाले बाबा मला. बघ ना, तिच्या डोळ्यावरून हात फिरवत तो तिला शांत करू लागला. करण भाऊ, मोठ्या साहेबांचा फोन आलाय, बोलायचंय तुमच्याशी, शेखरने लांबून आवाज दिला. तसं त्यांनी तिला सोडलं. तू बस आता, मी येतोय फोन घेऊन, तो म्हणाला. पण तिने नाही मध्ये मान हलवत त्याच्या दंडाला घट्ट पकडून ठेवलं. त्यांनीही तिची मनस्थिती लक्षात घेत शेखरला इशारा करून फोन आणायला सांगितला आणि बोलू लागला. ती तशीच त्याच्या हाताला घट्ट विळका घालून त्याच्या मागे उभी राहून हळूहळू सगळ्यांवर नजर फिरवत राहिली. हो, मी ठीक आहे दादा. अहो, पण आता सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. मी इथे थांबून काय करू? करण, आम्ही सांगतोय तेवढं करा. तुमची मनमर्जी करण्याचा परिणाम समोर आहेत तुमच्या. आता हे प्रकरण आम्हाला आमच्या पद्धतीने हाताळू द्या. आमच्या मुलाच्या घशाला नख लावायची हिम्मत केलीये त्याने. आता त्याला सोडून चालणार नाही. इतके दिवस शांत होतो, त्याचाच गैरफायदा घेतला त्यांनी. पण आता बस, देशोद्धारीला लावायची वेळ आली त्याची. उद्या दुपारपर्यंत तुम्ही तिथं थांबा. हे सगळं घडत असताना तुमचं इथं असणं योग्य नाही. या वेळेच्या इलेक्शनमधून तुमची इमेज ही क्लिअरच असायला हवी. त्यामुळे तुम्ही यात लक्ष घालू नका. दादा, अहो तुम्ही एकटे कसे? मी पण येतो दादा. करण काळजीने. करण, राजकारणाच्या पदावरून निवृत्त झालोय फक्त आम्ही. राजकारण करायची नाही विसरलो. त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. अजून एक, तुमच्या माईला यातलं काहीही कळता कामा नये. गाडी खराब झाली म्हणून तुम्ही तिथे थांबलात, हे कारण आम्ही सांगितले त्यांना. तुम्हीही तेच सांगा. कराडमध्ये तुमची राहायची सोय केली आहे, तिथे थांबा. शेखर तुमच्या सोबतच राहील. आम्ही फोन करेपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. समजलं तुम्हाला? करण, आम्ही जे काही आता सांगितलं ते सगळं तशाच्या तसाच व्हायला हवं. त्यात काही बदल नाही. कळलं तुम्हाला? दादा ऑर्डर देत. हो दादा. सुनबाई कशा आहेत? घाबरल्या असतील ना या सगळ्या प्रकरणात? लक्ष द्या त्यांच्याकडे आणि तुमचीही काळजी घ्या. ठेवतो आम्ही आता. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट्स करा. यानंतरची कथा मालिका तुम्हाला ऐकायची असेल तर जरूर आपल्या निकित मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. यानंतरचे एपिसोड्स पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद मंडळी.